चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. तर आजचा आपला 93वा दिवस, डे 93. 93व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, पहाट झालेली आहे. आणि ही गोमैया बघा पाणी पिण्यासाठी कसं बनवलं आहे, खूप सुंदर. तर चला मंडळी, आपण होतो बरं का ग्राम करणपूर, तहसील सोहागपूर बरं का. खूप छान मजा आली. इथं सुंदर आश्रम होता. रस्त्यावर आलो ना, बघा मंदिर पण खूपच सुंदर मंदिर आहे. काल मंदिरातल्या मूर्त्या, अधिष्ठान तुम्हाला दाखवले. खूप छान मजा आली. म्हणजे एवढं सुंदर होतं का खरंच बघायला एकदम आनंद झाला. तर चला मंडळी, पुन्हा एकदा आजचा दिवस आपला अशा उल्हासाने सुरुवात झालेला आहे आणि थंडीने चालू झालेला आहे. जरा आज थंडी आहे. हो, एवढे दिवसानंतर आज थंडी भेटली. तर चांगला आहे, थंडी आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे, थंडी असल्यावर थोडा थंडी वाजते, पण चालायला आनंद होतो. तर चला मंडळी, भेटूयात पुढं. आपण आता जरा चालून घेतो 1 घंटा. जसे सूर्यनारायण भगवान येतील तसे तुम्हाला भेटायला येतील. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. वैसा अभी नवरात्रि चल रहा है, इसलिए सब तरफ जगमगी है. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा, सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत आपल्या जागेवर. आणि खूप सुंदर दर्शन दिलं माहिती आहे सूर्यनारायण भगवंतांनी, अतिशय सुंदर. तर चला, आज आठवणीत मी होतो, आज सूर्यनारायण भगवंताला आपण आठवणीत घेऊया. तर मंडळी, पहाट पण झालेली आहे. पहाट तर पहिलीच झालेली, फक्त उजेड झाला आहे खूप सुंदर. आणि काय माहोल आहे महाराज आजचा, कारण की आजचा काहीतरी 5वा का 6वा दिवस आहे, म्हणजे नवरात्रीचा. जी नवरात्री चालू आहे, गुढीपाडवा ते रामनवमी. रामनवमी आजची 24 तारीख, पण ती 26. परवा दिवशी नवरात्री संपणार. आणि जसं नवरात्रीचे शेवटचे दिवस नाही का, भरभराटीचे असतात. काही सगळीकडे गाजाबाजा चालू आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्व सकाळी पाणी अर्पण करायला जिथं जल चढवायची प्रथा आहे, सकाळी सर्व मंदिरामध्ये दिसतात जाताना. पहाटे 5 वाजेपासून आम्ही बघत होतो, पण मी शूट नाही घेतली. ते मला कसं तरी वाटलं घ्यायला. सर्वजणं दर्शनाकरता नर्मदा मैयाच्या, जिथं शेरावाली असेल, जिथं जी देवी असेल, प्रत्येक देवीचं मंदिर हा इथं भरलेलं आहे. आणि खूप इथं ही नवरात्री साजरी केली जाते. या नवरात्रीबद्दल तर आपल्या इथं तर काहीच माहिती नाही. आपल्या इथे ही नवरात्री केलीच जात नाही. वास्तविक ही सुद्धा एक नवरात्री, फार मोठी मान्यता आहे या नवरात्रीला. मी मागच म्हणून गेलो, पण आपण फक्त एकच नवरात्री करतो, ती शारदीय नवरात्री, जी आपली नवरात्रीमध्ये म्हणजे पावसाळ्यानंतर गणपतीनंतर येते. असू द्या, चला ही पण नवरात्री केली पाहिजे. आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात करतात. आनंद आला बघून ते सर्व. तर चला मंडळी, पुन्हा एकदा आजचा दिवस खूप सुंदर. आणि इथून पुढं आपलं सर्व गावं ही मोठी होताना दिसत आहेत. मोठी म्हणजे त्यांचं वय वाढलं का? नाही. आता आपण जसं नर्मदापुरम, होशंगाबाद हे सगळे मोठे जिल्हे आले. आणि कारण की इथून ओंकारेश्वर पण जवळ आहेत, तर त्याच्यामुळं ही सर्व इकडले आता गावं हे सिटीमध्ये कन्वर्ट होत आहेत. अतिशय सुंदर दृश्य. वा, बऱ्याच दिवसांनी असं काहीतरी बघायला भेटले. तर चला मंडळी, कारण की मी प्रत्येक गाव आज सकाळपासून तो गाव लागला. पहिल्यांदा मी इथं 5 वाजता चाय विकणारे बघितले, जे आपल्या इकडं असतात. हां, हे जाऊ द्या. हे बघा, ही गहू काढायची मशीन असते. ही आहे गहू काढायची मशीन. म्हणजे ही डायरेक्ट शेतामध्ये ऑर्डर करतात आणि गहू झाडून एकदम सोलून येतं बाहेर या मशिनीने. तर चला, खूप सुंदर. आता इथून पुढं आपल्याला काही टेन्शनच नाही. म्हणजे आता मोठे छोटा गाव पण इथं मोठा आहे. जसे आपले गावं आहेत नाही का, गावं म्हणजे मोठे पाहिजे ते भेटतं, तसं म्हणजे इकडले आता गावं होत चालले. तर चला मंडळी, जाऊयात पुढं. नर्मदे हर. खट्टा बिट्टा चिवडा.
इट्स बालभोग टाईम. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. चला मंडळी, बालभोग पुन्हा एक झालेला आहे आणि इथून हा आता चालूच राहील ओंकारेश्वरपर्यंत. कारण की आता म्हणजे काल परवापासूनच आपल्याला अंदाज येतो आहे का नाही, लोक रस्त्यावर येऊन येऊन घेऊन जातात. तर इथं तर रस्त्यावरच सेवा मांडली लोकांनी आता. असं आहे. चला, सुरुवातीचे दिवस आठवले. सुरुवातीला असंच पार इथपर्यंत समुद्र पार करूच तर म्हणजे सकाळी न घालो का लगेच बालभोगासाठी कितीतरी लोक बोलवायचे, कोणी सेवा मांडून ठेवायचा, भरपूर काही. तसेच दिवस सारखे आठवले आता. नर्मदे हर. चला मंडळी, जाऊयात पुढं नर्मदे हर. एवढे सगळी मंडळी चाललेली आहेत पाणी घेऊन अर्पण करायला देवीला. नर्मदे हर. खेडापती धाम नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. नर्मदे बोलो. आपण पोहोचले सेमरी. सेमरी या गावात आपण पोहोचलो. खूप आपण बोला देखो अच्छी सिटी आहे, अच्छा आहे. तर इकडे खेडापती मंदिर आहे, इकडं नर्मदा मैयाचं मंदिर आहे, इथं भरपूर मंदिर आहेत आणि अशी लोक इथं आज दर्शनाला आलेले आहेत. दर्शनाचं कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का नवरात्री चालू आहेत. तर लाइट नहीं है तो क्या करें, रिकॉर्डिंग कर लेता हूँ. अबे जितने उनकी प्रसादी करवाओ फिर जब आ जब देख. हैं? आपके साथ में रोकने का ही काम खराब. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदा मैया की जय हो. आपण ज्या आश्रमात थांबलो आहोत, खूप सुंदर मंदिर नर्मदा मैयाचं. नर्मदे हर. लगेच इथं शिवलिंग. या चला पटापट पटापट दाखवतो. आपल्याला पुढं चालायचं आहे. मला हर हर महादेव. तर खूप सुंदर असं इथं हे मंदिर आहे बरं का, अतिशय सुंदर. तर आता निघूयात बाहेर. आपली दुपारची भोजन, विश्रांती, प्रसादी, आराम सर्व सर्व झालेलं आहे. खूप खूप छान मंदिराचा आवारा आहे बरं का. अजून मंदिर आहेत, आता काय तुम्हाला दाखवत नाही मी. आता आपल्याला पटापट बाहेर निघायचं आहे. हे आहे शनिदेवाचं मंदिर आहे. हे प्रभू श्रीरामचंद्रांचं पुढं. इथे राधाकृष्ण. चला, जय श्रीराम. खूप आनंद आला इथं बरं का. आणि हे श्री शनिदेव खेडापती मंदिर म्हणजे इकडला ग्रामदेव शनिदेव आहे. खेडापती आता समजलं आपल्याला, खेडापती म्हणजे ग्रामदेव. बघा इथे लिहिलेलं आहे श्री शनिदेव खेडापती मंदिर. हे शनिदेवाची मूर्ती आहे, प्रतिमा. चलो नर्मदे हर. बाहेर निघूयात, बाहेर निघूयात, बाहेर निघूयात. चला मंडळी, खूप आनंद आला या धामात. खूप एक वेगळीच काहीतरी मजा होती. सेमरी हा गाव होता. चला निघूयात पुढं. पुढं जायचं आहे आपल्याला बबई गाव. 16 किलोमीटर आहे इथून. आता बरोबर 2:09 झालेत. चला पुढं जाऊया. नर्मदे हर. नीचे छुए पैर. नर्मदे हर. एक साधू ऊसाचा चरखा चालवतोय, क्या बात आहे. आणि परिक्रमावासियांना
थंड करीत सोडतं इथून रोज. नर्मदे यार. सीट बघा, सीट. हा डायनिंग टेबल आणि या खुर्च्या. चला श्री विठ्ठल नर्मदे यार मंडळी, आज आपल्या महाराजांच्याकडून आपल्याला ट्रीट आहे. हाँ? नहीं मेरे को ही दो, उनको दो. सुदामा तर पिऊन पण पार झाला. मैं अपनी तरफ से आज कौन से खुशी में ट्रीट दिया आपने? फ्री का 150 मिला बोल दे रहा. महाराजांच्या अंगावर हा? ये नहीं बोलना था. महाराजांच्या अंगावर 150 रुपये चढलेले आमचे. आम्ही बेट लावलेली महाराजांसोबत. महाराज बेट हारले म्हणून त्यांना हे फटका. चला नर्मदे यार. चला मंडळी, हा मस्त आपला जरा विश्रांती घेतली. आणि ते काय होतं ते मिल्कशेक महाराजांनी आपल्याला पाजलेलं आहे. आज सुद्धा मस्त ढग आलेले आहेत. कधीपासून ढग आहेत. असं वातावरण असल्यावर छान वाटतं. किती आवाज रे, किती आवाज ट्रॅक्टर तुझा. हे सूर्यनारायण भगवान इथं आहेत. बघू कालच्यासारखं स्वरूप दाखवत आहेत का बघू. तर चला मंडळी, आता आपल्याला नर्मदापुरम राहिलेलं आहे फक्त आणि फक्त 29 किलोमीटर. त्याच्यातून जेवढं आता चालतोय तेवढं कमी कमी होत जाईल. आनंद आहे. नर्मदापुरम कधी येतोय वाट बघतो मी. खूप नर्मदापुरमला आपल्याला आनंद घ्यायचा आहे. खूप कारण की नर्मदापुरम एवढा सुंदर आहे ना, एवढा सुंदर घाट आहेत, एवढं सुंदर आहे नर्मदापुरम. वाह रे वाह. आणि कदाचित नर्मदापुरम 1 दिवसात 2 दिवसात फिरण्यासारखा नाही. खूप फिरण्यासारखं आहे, पण आपण तट सोडून जास्त लांब पण नाही जाऊ शकत. पण नर्मदापुरम खूप फिरण्यासारखं आहे. जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आपल्याला बघायला भेटेल आणि तुम्हालासुद्धा मला दाखवता येईल. तर आनंद येऊ नर्मदापुरममध्ये, मजा येईल. चला. अतिशय सुंदर मंडळी, सूर्यनारायण भगवान अतिशय सुंदर दर्शन देत आहेत. वा. चला मंडळी, खूप सुंदर सूर्यनारायण भगवान आस्थाला जात आहेत आणि आजच्या दिवसाचा निरोप घेत गेले. वा. तर चला मंडळी, अरे काय की निसी. तर चला मंडळी, खूप सुंदर आजचाही दिवस आपला जात आहे बरं का. रोजचा दिवस आपला खूप सुंदर. काय सीनर वाटतंय, अतिशय सुंदर वाटते. सुंदर. हा. चलो हम हमारे मंजिल पर पहुंच रहे हैं. वे गमले हैं, वो गमले हैं, हम हमारे मंजिल पर पहुंच रहे हैं. कळलं का? हां. नर्मदे यार. आता आपण पोचलो आहोत बबई. हा, इकडेच पोचायचं होतं आपल्याला. आणि चला तर आता आश्रम शोधूयात. कोणाला तरी विचारपूस करावं लागेल आश्रम कुठं आहे. बरोबर पोचलो 7च्या अगोदर. मस्त बाबाई. याला आणखीन एक नाव, या एका गावाला दोन नावं आहेत. एक नाव आहे माखन नगर. वा, माखन नगर आणि बबई. तर चला जाऊया आश्रमात. खूप मोठा गाव आहे. चला बघूया नर्मदे. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि लगेचच एकदम बबईमध्ये घुसताच आपल्याला आश्रम भेटलेला आहे. अतिशय सुंदर हा ग्राउंड आहे. प्लेग्राऊंडच्या समोरच बबईमध्ये घुसताच एकदम गायत्री मंदिर, माखन नगर असं नाव, पण बबईच बरं का. गायत्री मंदिर, माखन नगर येथे आपल्याला आश्रम भेटलेला आहे. तर खूप सुंदर आश्रम आहे. आतमध्ये जाऊयात. आतमध्ये आसन वगैरे लावूया. नंतर भोजन प्रसादीचं टेन्शन नाही, सगळे बनते. सुंदर आहे. चला आतमध्ये बघू. बघा बबई. चला आज जाऊ नर्मदे हर.
आमचं आसन लागलेलं आहे. चलो नर्मदे एक मॅच देखते येत ना. चलो नर्मदे यार आपण चाललोय मॅच बघायला. आपला आश्रम आहे, आपल्याला बोललो क्रिकेट ग्राउंड आहे आणि मॅच देखने जा रहे. मॅच देखने सेमीफायनल आहे, याच्यानंतर फायनल आहे. ही सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 मला शेवटी फायनल. चला बऱ्याच दिवसांनी मॅच बघायला चाललोय. बिना टिकट का मैच. चलो 300 के बल्ले 300 के स्ट्राइक से बल्लेबाजी कर रहा है गोलू. हाँ चलो. लेफ्ट आर्म करण कुशवंतिया जो दूसरा ओवर प्रगति पर कर रहे हैं. अभी मेरे ख्याल 30 रन खर्च कर चुके हैं. यूट्यूब लाइव आर एस गैलरी पर तमाम दर्शकों का बहुत. अगर ये दोनों खिलाड़ी की आंखें जम गई. अगली गेंद. क्या संपर्क है, क्या कदम में लहराती हुई गेंद. ये गोलू अब आया है मगन में. अपने तरीके से इस मैदान पर रन जमाता हुआ अपनी टीम को सहायता कर रहा है. रन बनाकर एक पहाड़ नुमा स्कोर की तरफ अग्रसर है टीम 5 मीटर वाइटर. रन का उपयोग, बल्ले का सही संपर्क नहीं, कभी कभी सही संपर्क भी फायदेमंद रहता है. 1 बाउंस है खिलाड़ी के पास, कोशिश दीपक के पास, उन्होंने वापस थ्रो किया. सब परेशान करता है फील्डिंग टीम के कप्तान, बॉलर और फील्डिंग लगे हुए खिलाड़ियों को. बाएं हाथ के बल्लेबाज जो है शेखर, वो आए हैं स्ट्राइक पर. स्लोर बॉल हवा में उड़ाया है और 1 बाउंस. एम्पायर का इशारा. अच्छा रन. 42 रन पे पहुंच चुकी है टीम. के लिए समिति का बहुत बहुत धन्यवाद. फिर उड़ाया है ये. जी हाँ, जाता हुआ मस्तक पे दस्तक. ये 6 रन. पिछली 2 गेंद पर 10. मैं चक्कर में बोलने ही नहीं थे. कबीर खान जो चौहत्तर के हैं, उन्होंने लगातार 4 छक्के मारे थे. एक 3 आरिफ पुलर बॉल, ये सम्मान दिया. यहाँ सिंगल चुराया है. देखा जाए तो 19 गेंद पर 50 का आंकड़ा लगभग छू चुकी है टीम. 5 मीटर फाइटर स्ट्राइक पर है शेखर. क्या तगड़ा मारा है. हवा में उड़ता हुआ गेंद, जाती हुई गेंद सीमा रेखा पर. का इशारा. छक्का मार दिया. मैंने बताया ना जय माता. मला विठ्ठल नर्मदे हर भोजन प्रसादीसाठी चाललो आहोत. एक मैया आलेली आहे, त्यांच्या घरी वाटतं जेवण आहे आपल्याला. तर चला त्यांच्या इथे जाऊया. नर्मदे हर मैया आलेली आहे न्यायला ही पोरगी. नर्मदे हर. चला आजची भोजन प्रसादी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपली भोजन प्रसादी झालेली आहे. खूप भावना अशा बघायला भेटतात. कुठं किती सेवा करतात त्या मुली महाराज. त्या 2 मुली आहेत त्यांच्या, आणि त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांची आजीसुद्धा होती. खूप खूप सेवा महाराज. चला तर जेवण झालेलं आहे आणि आजचा दिवस हा मावळतीला चाललेला आहे, गेलेला आहे, रात्र झालेली आहे. तर चला आता का मॅच बघायला जात नाही. मॅच बघायला गेलो तर मला माहिती आहे मी तिकडं टांगेल 2 तास. मला नाही ना बोललं तरी तिथून यायला 2-3 वाजतील, कारण की मॅच खूप मोठी आहे. 10 ओव्हरची मॅच आहे आणि अजून 3 टुर्नामेंट बाकी आहे. म्हणजे आता ही पहिली क्वार्टर फायनल, सेमीफायनल चालू आहे, दुसरी सेमीफायनल, नंतर फायनल. जाऊ द्या, जे जिंकेल त्याला अभिनंदन. पण आपण आलेलो आहोत गायत्री मंदिर, माखननगर आणि काय बाबाई या गावामध्ये. तर चला मंडळी,
आजच्या दिवसाची विश्रांती इथंच करूया. शुभरात्री सर्वांना. पुन्हा उद्या भेटू. आता उद्या आपल्याला हर्ष उल्हासाने आपल्याला पोचायचं आहे नर्मदापुरम. नर्मदापुरम इथं आपण जाणार आहोत उद्या. फार फार आनंद येणार आहे आपल्याला नर्मदापुरमसाठी. चला मंडळी, जातो झोपायला आता. जास्त काय तुमच्याशी बोलत नाही. श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री. चला नर्मदे हर.